मी नेहमी म्हणत असतो पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या उंशा तेव्हाच कळे सखी सख्याची गाठ पडली निर्गुणपुरी कांकार कांकारा पोटी पुत्र जन्मले ते एक ओंकार सखी सख्या चिन्ह जन्मले आकार उकार माकार नातू पातू पंतू जन्मले ब्रह्म विष्णू महेश्वर। शायरांचा आपल्याला प्रश्न होता त्या तिघांचं नातं काय? बंधू म्हणायचं, बंधू म्हणशील तर तू जशी बंधन इथं आमचे कवी करता म्हणतात सखी सख्या चिन्ह जन्मले आकार उकार माकार नातू पातू पंतू जन्मले ब्रह्म विष्णू महेश्वर। या तिघांची मूर्ती दादानो हो घासल्याशिवाय राईस प्लेट काम नाही राईस प्लेट कम नाही। हे नाही कळलं ना, हे नाही कळलं का? ते मेले मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या। यालाच म्हणायचं पाण्यामध्ये मासा झोप घेतो काही सजावे तिच्या वंश तेवच आवया तिघांची मूर्ती दादानो दत्त दिगंबर अवतार दत्त दिगंबर अवतार गुरु गणपती म्हणे गाड्यावो येच आमचे मूळ घर गुरु गणपती म्हणे गाड्यावो येच आमचे मूळ घर शायरांचा आपला सवाल होता ब्रह्म विष्णू हे नात्याने कोण? तिथं जात असताना शायरांना कविकर्त्याने सांगितलंय या तिघांची मूर्ती दादाना दत्त दिगंबर अवतार गुरु गणपती म्हणे हेच आमचे मूळ घर सखी सख्या चिन्ह जन्मले आकार उकार माकार नातू पातू पंतू जन्मले ब्रह्म विष्णू महेश्वर। या तिघांची मूर्ती दत्त दिगंबर अवतार गुरु गणपती म्हणे गड्यानो हेच आमचे मूळ घर। बोला नाव काय म्हणले? विसरलो जरा। जगन्नाथ मधगुर आमच्या झालेल्या कार्यक्रमासाठी 101 रुपये देणगी दिली। त्यांचं म्हणणं आहे दत्तात्रयाच्या चरित्रावरती एखादं गाणं झालं पाहिजे। मी तुमच्या पंथाचाच माणूस आहे का ना होणार? रामदास गुंड तुमच्या पंथातला माणूस आहे, होणार गाणं? पार्टीला 101 रुपये देणगी दिली, आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद। शायरांच्या एका सवालाचं उत्तर झालेलं आहे। म्हणजे तिघांचं अशा पद्धतीचं नातं आहे। शायरीच्या पलीकडे जर काय असेल तर तुमच्या वारीत तुम्ही जरूर त्याच्यावरती संभाषण करा। पुढे जात असताना शायराचा गवळणीमध्ये एक सुद्धा प्रश्न आहे। अशोक भाऊ उशीर तुम्ही सगळे टीम ह्या कार्यक्रमासाठी आला, त्या दिवशी तुम्ही पाचोऱ्याला कार्यक्रमाला येऊ शकला नाही, तो कार्यक्रम वेगळा होता, आजचा कार्यक्रम वेगळा आहे, आलं का लक्षामध्ये? आणि आता 31 तारखेला देवरगावला तो कार्यक्रम वेगळा आहे, कारण त्याला बराचसा लय मोठा संच आहे। आणि आताच एक 10 मिनिटांमध्ये संतोष शेठ गायकवाड आणि आमचे पॅड मास्तर आले जीवनात मास्तर अनेक संकट आहेत, काही कारणास्तव पाठीमागे थांबले होते। एक 15-20 मिनिटांमध्ये त्यांचे आगमन या ठिकाणी होणार आहे।
आलं का लक्षामध्ये? मला सांगायचंय गवळणीमध्ये शायरांचा एक सवाल आहे. काही जागेची महिमा असते. गाणं म्हणत असताना अक्षरशः साऊंड सिस्टीमवाल्यांचं तर डबलच स्वागत करतो. एक नंबर दिले. आता त्याला माग पुढं सरळ सरायची सवय, त्याच्यामुळे ते म्हणते असं झालं. तर असं स्टँडवर थांबलं का मग ते बरोबर आवाज येतो. तुमची चूकच नाही त्यामध्ये. तुमचं स्वागत. पुढे जात असताना शायरांचं म्हणणं आहे गवळणीमध्ये मुरली भरून कुठं उरली, पती असूनी तुझा कन्हैया गवळी. भूषण भाऊ तुम्ही रेकॉर्ड केले. पती असूनी तुझा कन्हैया गवळी. शायरांची गवळण आहे. ठीक आहे, काना मात्र होऊ शकतो. कन्हैया गवळी का कानू गवळी का अनया गवळी? अनयाची मी गवळण काही दिवस कानू गवळी म्हणतो. कानू गवळी म्हणायचं बंद केलाय मी. आज योगा त्यांच्या कन्हैया गवळी गेला, पण शाहीर जाणून बुजून नाही गेला. तुमचा अनया गवळी आहे. आणि याच्यात जर माही चुका असेल तुम्ही सांगा. यालाच म्हणायचं कलगीतुरा. पुढे जात असताना मुरली भरून कुठं उरली, गोकुळामध्ये श्रीकृष्ण खेळतो 8व्या अवतारी. हातातली मुरली फिकून देत होता त्याच भूमीवरी. त्याच मुरलीला वाचा फुटली उद्धार कर माझ्या जीवनाचा श्रीहरी. तीच मुरली नेऊन वाहिली खंडीराया तुझ्याच का दरबारी. जग तुझ्या पाया पडतीन होसीन खंडेरायाची मुरळी. ज्यावेळेस मोरासूर नावाचा दैत्य भगवान श्रीकृष्णांनी मारला, ती मुरली खाली टाकली. इतक्या दिवस देवा तुम्ही लाडाने संगोपन केलं ना, आता मला खाली टाकलं. सांगितलं खंडोबाच्या अवतारामध्ये अर्ध्या अंगी म्हणून तुझा अंगीकार करेल. शायरांच्या सवालाचं उत्तर आहे. पुढे गाडीवाल्यांसाठी स्वागत करतो, धन्यवाद देतो. कारण तात्या कोणाला मार्केट देत नाही. त्याच्या मीटर मध्ये जर बसला ना, योगाने आमचाच मुलगा आहे. कितीतरी दिवसातून आज संतोष एक वारी लेट येणार होते, मग इकडं उघडं नको पडायला. पण एक नंबर तुमचं स्वागत. म्हणून 418 भागिले अंत लागे ना कदा, अंत लागे ना कदा. अनमोन्या गुणी हायवती चरणावर मस्तक माझ्या सदा. धाव पाव दयाळा सद्गुरु तारकी गोविंदा तुझे नाम स्मरिता साधू जन गेले निज पदा. 418 भागिले अंत लागे ना कदा. जुनी माणसे 418 भागले दमले शिनले, त्यांना सुद्धा हरीच्या नामाचा अंत लागला नाही. 4 वेद साई शास्त्र आणि 18 यांना सुद्धा हरीच्या नामाचा अंत लागला लागणार. निवृत्ती महाराज सांगतात
त्या हरीच्या नामाचं गुण वर्णन करायचं, उग का नाहीचं नाही. 4 6 आणि 18 भागिले अंत लागे ना कदा, लागे ना कदा. मने गुणी हाय बती चरणावर मस्तक माझे सदा. मने गुणी हाय बती चरणावर मस्तक माझे सदा. जात असताना शायराचा सवाल आहे. तेव्हा तुम्हाला आवडेल असं गाणं. चिमणा 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 चिमणा. हा हा. चला गुंड